तर प्रभाकर बिल्लारे यांच्याकडनं आपल्याला 500 रुपयांची देणगी आली आहे आणि त्याचसोबत मैत्री प्रीमियर लीग त्यांचा आभार मानतो. तर पुन्हा एकदा वळूया आपण चालू असलेल्या सामन्याकडे. तर चालू असलेल्या सामन्यामध्ये दोन भाव समोरासमोर पाहायला मिळतात आपल्याला. अंकित बुवा आणि प्रथमेश. एक भाव असेल यशांच्या मागे आणि एक भाव असेल यशांच्या पुढे. फलंदाजी मार्कवर सज्ज झालाय अंकित. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका आहे. चेंडू गेलाय सीमारेषा पार, पण इथे षटकाराला देखील काय किंमत नाहीये. पण त्यासोबत फलंदाज होईल बाद. तर पहिल्या चेंडूवरती आपल्याला विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. तर नवीन फलंदाज आपल्याला मैदानात दाखल होताना दिसतोय. भावेश. तर पुढील समालोचन करतील आपले लाडके स्वीट व्हॉइस ऑफ पालघर सोहम. तर या सामन्याला सुरुवात होते. एका बाजूला बघायला मिळते करण, तर एका बाजूला लेफ्ट हँडेड बॅट्समन सावियो. बघूया काय करतील आपल्या संघासाठी. करण गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू आणि काय तर गचाड असं यष्टीरक्षण बघायला मिळते. प्रथमेश यांची थोडीशी खराब फिल्डिंग आणि चांगलं यष्टीरक्षण बघायला मिळते आपल्याला. सुंदर, परंतु 3 धावा आणि काय तर काय आपण बघूया काय होते, किती धावा पूर्ण होत आहेत. हॅलो आणि नॉट आउट. किती रन धावून घेतल्यात पंचांनी सांगायचे? 4 धाव. आणि सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाला आपल्याला. बघूया पुढचा चेंडू करण यांचा. आतापर्यंत 1 चेंडू आणि 4 धावा झाल्यात आणि पुन्हा एकदा सुंदर फटका. काय चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 2 चेंडू 5 धावा. परत सॅवियो ऑन स्ट्राईकला बघायला मिळेल. आता काय करेल, एखादा मोठा फटका बघायला मिळेल का? करण पुन्हा एकदा आणि काय फक्त दिशा दिलंय आणि बॉलच्या पाठी धावतायत अमरे, परंतु यश मिळते यश. फक्त 2 धावा. धावसंख्येत 2 ने धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती 7. सुंदर फलंदाजी, सुंदर गोलंदाजी आणि पुन्हा एकदा फक्त देशात जायचं काम आणि पुन्हा एकदा 1 धाव चोरलंय. धावसंख्या झाले 8.
4 चेंडू झाल्यात आतापर्यंत. येस घेऊन येतात निलेश उबारे. काय करतील ऑन स्ट्राईकला असतील ते. सॅवय बघूया काय होते. पुढचा चेंडू दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू अंकित बुवा. सॅवियो एका धावेवर समाधान. धावसंख्या जाऊन पोहोचलंय आता 8 रन्स ऑन द बोर्ड. 9 सॉरी 9. पुन्हा एकदा लेफ्ट हँडेड बॅट्समन वर्सेस निलेश उबारे. सुंदर फटका निघून जातोय का गॅप मध्ये. तर यस जाईल सीमारेषा पार चौकार. भावेश नावाचा ब्रँडेड फटका. बघूया पुन्हा एकदा भावेश काय करतील. एखादा मोठा फटका बघायला मिळेल का. आणि काय तर सुंदर गोलंदाजी बघायला मिळते पण थोडंसं खराब असं यष्टीरक्षण. एक धाव गेले. आपण बघू शकता थोडंसं यष्टीरक्षण खराब होते पहिल्या बॉल पासून पहिल्या चेंडू पासून प्रथमेश यांचं. बघूया काय कमबॅक होईल का. सुंदर फटका करण असेल तिकडे. आणि यस पुन्हा एकदा एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 15 रन्स ऑन द बोर्ड. 15 धावा झाल्यात. पुढचा चेंडू शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा रिव्हर्स मारायचा प्रयत्न आणि काय तर मिस फील्डने जातोय सीमारेषा पार चौकार. खराब क्षेत्ररक्षण आमरेकडून बघायला मिळते. धावसंख्या पोहोचले 19. बघूया काय होते. कोण येते तिसरे षटक घेऊन. बघूया गोलंदाजी मार्कवर कोण असेल आता. बिड्डी प्रतीक. सुंदर फटका. क्षेत्ररक्षक तिकडे आहे आणि काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. धावसंख्येत 2 निवड. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 रन्स इन द बोर्ड. बघूया पुढचा चेंडू बीडी याचा. आणि काय तर खराब यष्टीरक्षण खराब गोलंदाजी. 1+4 टोटल मिळतील 5 धावा. आणि आता धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 26 ऑन द बोर्ड. 26 धावा झाल्यात. खराब गोलंदाजी तेवढंच खराब यष्टीरक्षण पण म्हणता येईल. सकाळच्या सत्रापासून आपण बघतोय थोडंसं कुठेतरी यष्टीरक्षण पण खराब बघायला मिळते प्रथमेशचं. पुन्हा एकदा सुंदर फटका. एका धाव्यावर मानावा लागेल. समाधान दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न करतील का. तर नाही. चांगला कमबॅक म्हणता येईल. पुढचा चेंडू लेफ्ट हँडेड बॅट्समन भावेश. पुन्हा एकदा सुंदर फटका जाईल सीमारेषा पार चौकार. आता नवीन फलंदाज कोण आहे त्याच्यावरती सगळ्यांच्या नजरा असतील. आणि कोण असेल नवीन फलंदाज. तर नवीन फलंदाज सँकी उर्फ संकेत. संकेत उर्फ सँकी. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 27 धावा झाल्यात. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. संकेत काय करतील. मोठा प्रहार करावा लागेल. मोठा प्रहार बघायला मिळेल का. 4 धावा मिळतील का हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय.
आणि या सुंदर फटका तिकडे अंबरे पियुषने अडवलाय. आणि काय तर 2 धावा चोरल्या जात आहेत. 2 धावा. बघूया पुढचा चेंडू. बीड यांचा शेवटचा चेंडू असेल. एखादा मोठा प्रहार आला तर मज्जा येईल. चांगला स्कोअर बनेल. आणि सुंदर फटका. चांगला फटका जाईल सीमारेषा पार. चौकार. सुंदर फलंदाजी झाल्या आतापर्यंत. 30 धावा कंप्लीट झाल्या. 30 रन्स ऑन द बोर्ड. 33 रन्स झाल्यात. 33 रन्स. सॉरी माझा फंबल पडतोय. 33 रन्स झाल्यात. 33 धावा. बघूया शेवटचा षटक घेऊन कोण येते. तर अंबरे. खूप बाहेरचा चेंडू होता. वाईडच्या स्वरूपात 1 धाव. बघा पुढचा चेंडू पुन्हा एकदा. फक्त दिशा दिली तिकडे क्षेत्ररक्षक आहे मात्र 1 धाव. बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा. सॅवियो. सुंदर फटका. बॉल जातोय. आणि काय काय होते बघूया. मला वाटते एकदा डिसिजन पेंडिंग. ओके 2 धावा दिल्यात. बघूया पुढचा चेंडू. सुंदर फटका. आणि काय तिकडे क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं मिसफिल्ड झालेलं. आणि काय तर संकेतला परतावा लागेल बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज सौरभ. सुंदर फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. आणि 40 धावा झाल्यात. 40 रन्स ऑन द बोर्ड. कितीचं टार्गेट असेल. आणि 41 रन्सचं टार्गेट असेल.
तर मैत्री स्टार्स हा संघ फिल्डिंगला बघायला मिळतोय आपल्याला. आणि आता फलंदाजाला येतील त्या प्रथमेश अँटी म्हणजेच रॉयल्स. आणि सलामीची जोडी मैदानाच्या आत आले. निलेश अमरे वर्सेस प्लस प्रथमेश. एक मिनिट अंकित बुवा. तर सलामीची जोडी मैदानाच्या आत निलेश आणि प्रथमेश. बघूया काय करतील आपल्या संघासाठी. तर आपण बघू शकतात MPL चे अध्यक्ष तेवेन पारकर. आणि सुरुवात थोडीशी गचाड अशी सुरुवात होते. वाईटच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या येते 1. सुंदर सामने होत्यात आजच्या दिवसात आपण बघितलं तर. वॉरियर्स संघ कुठेतरी थोडासा माघारी पडलाय. काय झालंय बघूया. रिव्ह्यू घेतलाय नो साठी रिव्ह्यू घेतलाय. नाही घेतलाय. नो बॉल. नो चेंडू देऊन टाकलाय. ओके सुंदर. हो तर सगळ्यांना विनंती आहे की आपण कोणी सगळ्यांनी जेवून जायचं आहे. ते सगळ्यांना विनंती आहे की आपण इथे सामने खेळवत आहोत. तर सगळ्यांना विनंती आहे की इथे कोणी इथे कोणी धूम्रपान ते शक्यतो टाळायचं आहे. रुपेश कुठे असतील त्यांनी माईकचा संपर्क साधावा. आणि राहुल कुठे असतील राहुल. वाईट चेंडू. बघूया पुढचा चेंडू. आणि याच गॅपमध्ये मारायचा प्रयत्न आणि काय तर जाईल सीमारेषा पार. चौकार. राहुल लोकम कुठे असतील त्यांनी माईकचा संपर्क साधायचा आहे. राहुल लोकम कुठे असतील त्यांनी माईकचा संपर्क साधायचा. तिथे मस्करी काय करायची नाही. तुम्ही असं काय तिथे व्यसनच असं काय करू नका.
13 धावसंख्या झाली ती 13 रन्स ऑन द बोर्ड. तर ह्या पुढील होणारा सामना मैत्री वॉरियर्स वर्सेस मैत्री टायटन्स. चला मैत्री टायटन्सच्या कॅप्टनने यायचंय, मैत्री टायटन्सच्या कर्णधाराने यायचंय टॉससाठी. सुंदर फटका, क्षेत्ररक्षक तिकडे आहे बाला आणि अडवलं. येस, मिळते एक धाव. स्वप्नील शिगम लवकरात लवकर यायचंय, घाई करायची आहे. तर येस, चला पुन्हा एकदा अंकित बुवा समोर असतील. प्रथमेश त्यांचेच भाऊ, दो भाई दोन तबाही. आणि तेवढंच चांगली गोलंदाजी बघायला मिळते. प्रथमेशला मात्र हात उघडून नाही देत आहेत, शांत ठेवले फलंदाजाला. ह्या पुढे होणारा सामना मैत्री वॉरियर्स वर्सेस मैत्री टायटन्स. काय होईल आणि काय, थोडंसं मिसफिल्ड होते, खराब यष्टीरक्षक आणि जाते सीमारेषा पार, चौकार. सुंदर गोलंदाजी होती बघायला मिळते आपल्याला. आणि ह्या मॅचचा टॉस करतील अजय कुबल. ह्या मॅचचा टॉस करतील. आणि आपण नक्कीच स्वप्नीलकडनं त्यांच्या आताच्या मॅचची स्ट्रॅटर्जी विचारूया. थांबा, पुन्हा एकदा अंकित बुवा. येस, वाईड स्वरूपात एक धाव. 2 मिनिटं थांबायचे आणि टॉस होतो इकडे. ओके, स्वप्नी. ओके, मैत्री वॉरियर्स won the toss and choose to ball first. तर काय वाटते, कसं आहे आयोजन नियोजन? चांगलं आहे, वड्याचे टुर्नामेंट चांगले होत आहे आणि हमाई गोलीने ठेवले आहे तर चांगली होणार आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा अंकित बुवा. जातोय चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार. रिव्हर्स स्वीपचा मारा होता बघायला मिळतोय आपल्याला. कुठेतरी थोडीशी गोलंदाजी महाग ठरते. आणि धावसंख्या झालंय किती रन झाले? 25 रन. बघूया पुन्हा एकदा निलेश अम्रे ऑन द स्ट्राइक. आणि सुंदर फटका. काय आणि काय, गचाड असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. चांस होता, चांस बना था लेकिन कुछ हुआ नहीं. देखते हैं प्रथमेश क्या करते हैं अपने टीम के लिए. अब बड़ा शॉट देखने मिल सकता है क्या? रिवर्स स्वीप मारने की ट्राई और क्या, यस जाएगा, बेड़ा पार. मिलेंगे रन 4 प्रथमेश के बैटिंग से. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी देखने मिल रही है प्रथमेश की तरफ से. गेंदबाज ओमकार नाराज रहेंगे, अंकित बुआ नाराज रहेंगे. और वो पूर्ण एकदा आणि काय, आता नाही. आणि काय, प्रथमेशला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. मोठा हादरा बसतोय मैत्री रॉयल्स या संघाला. नवीन फलंदाज सीन झालाय भावेश. आता बघूया आपण. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. 7 balls and 11 runs to go. सेवन रन्स आणि 11 runs to go. 7 चेंडू 11 धावा. काय करतील ओमकार? 7 balls 11 runs. पुन्हा एकदा सुंदर. समोर क्षेत्ररक्षक असेल, एकच धाव. येस, आता मात्र 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. 6 balls to go and 10 runs to needed. रिव्हर्स मारायचा प्रयत्न आणि तिकडे क्षेत्ररक्षक नसेल. काय होईल, बॉल अडेल का? काय
तर येस निघून जाते बॉल सीमारेषा पार चौकार. आणि इकडे होते येस बघूया 5 चेंडू आणि आता रन हव्या असतील त्या 6 ना 6 5 चेंडू 6 धावा 5 रन्स and 5 ball and 6 runs to go. आणि गोलंदाजीसाठी मात्र येतोय दीपक. तर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय सुंदर अशा टाळ्या होऊन जाऊ द्या आता दीपकसाठी. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय दीपक. चेंडू मारलाय का वरच्या दिशेने एक धाव घेतली आहे आणि त्याच एका धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोचते 36 धावांवर. रिव्हर्सचा फटका आहे सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आपल्याला. सुंदर गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते दीपकच्या माध्यमातून. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका होता. सोबत सुंदर गोलंदाजी आणि जेवढी तारीफ करावी तेवढी कमी पडेल या दीपकची. शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा मोठा फटका मारून मॅच समाप्त केली आहे. यासोबत विजयी होतोय मैत्री रॉयल्स या संघाचा. तर पुढील मॅच पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळते मैत्री टायटन्स वर्सेस मैत्री वॉरियर्स. तर नाणेफेकीचं कौल मैत्री वॉरियर्स या संघाने जिंकलं होता आणि गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.